आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सिलेक्ट क्वेरी पाहिली. आता व्हेअर क्लॉज यूज करून स्पेसिफिक डेटा कसा काढायचा ते पाहूयात. व्हेअर क्लॉज कंडिशनला यूज होते स्पेसिफिक रेकॉर्ड फिल्टर करण्यासाठी. खास एखादं स्पेसिफिक रेकॉर्ड फिल्टर करायचं असेल तर त्यासाठी व्हेअर क्लॉजचा यूज होतो. म्हणजेच आपल्याला जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन कोणते आहेत, कमी कोणते आहेत, म्हणजे जर समजा मला ही 20,000 ही व्हॅल्यू या बाकीच्या दोन डेटापेक्षा मोठी आहे की नाही हे चेक करायचं असेल, किंवा ही जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या नावाच्या पर्सनची आहे, ही सॅलरी जी आहे ती कोणत्या पर्सनसाठी अलोकेट केली गेलेली आहे ही चेक करायचं असेल तर व्हेअर क्लॉजचा यूज करतात. आता व्हेअर क्लॉजचा यूज करत असताना सिंटॅक्स काय आहे? सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन. म्हणजे काय, कोणताही मगाशी सिलेक्ट मध्ये म्हणजे अगोदर जेव्हा आपण सिलेक्ट केला होता एखादा कॉलम किंवा टेबल, त्यावेळेस काय केलं गेलं होतं, सिलेक्ट या कीवर्डचा वापर करून म्हणजेच क्लॉजचा वापर करून आपण क्वेरी रन केली होती. पण आता त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकायची व्हेअर, जिथे कंडिशन काय असेल ते डिपेंड करते आपल्याला काय काढायचं आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याला समजा सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव लिहून घ्यायचं आहे आपण व्हेअर. आता इथे आपण व्हेअर या क्लॉजचा वापर केला आहे, जिथे सॅलरी SALARY सॅलरी कशी आहे, सॅलरी ही बिग आहे कोणापेक्षा, 10,000 पेक्षा. 10,000 पेक्षा ह्या दोन पैकी 20 आणि 20,000 यामधील कोणती अमाऊंट जास्त आहे, पुनीतची का सोनालीची, हे आपण या क्वेरीच्या मार्फत रन करून बघू शकतो. आता आपल्यासाठी आपल्या जवळ सॅलरीमध्ये 20,000 सोनाली आणि 104 रोल नंबरचा पर्सन प्रेझेंट आहे, ज्याची व्हॅल्यू म्हणजे सॅलरी ही ग्रेटर आहे कोणापेक्षा, 10,000 पेक्षा. आता त्याचप्रमाणे आपण काय बघू शकतो, आता समजा जर मला 10,000 ही सॅलरी कोणत्या पर्सनची चेक करायची, किंवा या पर्सनची ID काय आहे ही चेक करायची, तर कोणती क्वेरी रन केली पाहिजे. पहिल्यांदा सिलेक्ट करा स्टार फ्रॉम, सिलेक्ट करा सगळंच फ्रॉम, म्हणजे काय तर की चारीच्या चारी कॉलमचे व्हॅल्यूज त्या क्वेरीसाठी. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव लिहून घेतल्यानंतर आपण क्लॉज घ्यायचा आहे व्हेअर, जिथे नाव काय असेल, समजा मोहित, नाव काय असेल मोहित. तर मोहित साठी जो डेटा आहे, म्हणजे जसं की सॅलरी त्याची 10,000, त्याचा रोल नंबर 102 आणि एज नल, कारण एज आपण दिली गेलेली नाही. रन केल्यानंतर आपल्या जवळ आउटपुट काय येईल, आपल्या जवळ आउटपुट मोहित या पर्सनची संपूर्ण डिटेल, जशी की त्याची सॅलरी, त्याचा रोल नंबर, त्याची एज जी आपण नल घेतली आहे, अशा प्रकारे ही क्वेरी रन होईल. आता आपण अँड या क्लॉजचा वापर व्हेअर या क्लॉज सोबत करणार आहोत. जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, म्हणजे रोहित या टेबल मधील सगळे कॉलम्स, जिथे काय सॅलरी किती असेल, सॅलरी असेल 10,000. अँड आता आपण अँडचा वापर करायचा आहे. अँड त्याचे रोल नंबर काय असेल,
ते चेक करायचं. रोल नंबर इक्वल टू रोल नंबर, जर सॅलरी 10,000 आणि रोल नंबर 102 असेल तर तो कॉलम किंवा तो रो आपल्याला प्रिंट करायचा आहे या क्वेरीला रन करून. आता या क्वेरीला रन केल्यानंतर सिलेक्ट होईल सगळ्या कॉलमची व्हॅल्यू रोहित या टेबल मधून जिथे सॅलरी ही 10,000 आणि रोल नंबर 102 असेल. आता इथे आपल्यापाशी 4 कॉलम प्रिंट होणार आहेत ज्यामध्ये 10,000 ही सॅलरी, 102 हा रोल नंबर तर प्रिंट होणारच आहे विथ मोहित नेम या कॉलम मधील आणि नल एज या कॉलम मधील प्रिंट होईल. मोहित 102, 10,000 आणि नल. अशा प्रकारे आपण या क्वेरीला रन करून आपण आउटपुट बघू शकतो माय एसक्यूएल मध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर बाय क्लॉज कशा प्रकारे वापरतात माय एसक्यूएल मध्ये हे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.